बारामतीमध्ये अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। जय पवार सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामाचं पत्रक नागरिकांना सध्या वाटतंय। आपला प्रतिनिधी जयदीप भगत हे सगळं कव्हर करतोय। आपण जयदीप कडून याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया। जयदीप, सौरभ, खरं तर निवडणूक जी आहे ती पुढच्या काही तासामध्ये जी आहे ती घोषित करेल निवडणूक आहेत, परंतु त्याआधी जे आहेत ते जय पवार या ठिकाणी बारामतीमध्ये नागरिकांशी संवाद साधतायत। सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचं जे आहे ते पत्रक जे आहे ते नागरिकांना देतात। या ठिकाणी बघू शकतो आपण मतदार देखील त्यांचं औक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते। बारामतीमधल्या सहयोग सोसायटी समोरची जी कॉलनी आहे श्रीरामनगर, या ठिकाणी जय पवार यांचा आता जे आहे तो दौरा सुरू आहे, प्रचार सुरू आहे। सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाची जी आहे ते पत्रक जय पवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांना वाटतात। खरं तर एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित झाली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्याचं कारण असं आहे की आपण जर हे बघितलं तर या ठिकाणी जे पॅम्पलेट वाटलं जात आहे, जे पत्रक वाटलं जात आहे ते अशा प्रकारचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनेत्रा पवार यांचा जो आहे तो फोटो आहे। वहिनी तुम्ही केलं, तुम्ही हे केलं पण कधी सांगितलं नाही अशा याचं। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो जय पवार जे आहेत ते मतदारांसोबत आहेत। आपल्यासोबत जय पवार यांच्याशी बातचीत करूयात आपण। दादा, कसा आहे म्हणजे कसं आहे चांगलंच वाटतंय, तुम्हाला दिसतंय सगळं। दादा, एकीकडे असं म्हणता येईल का साधा आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहेत जय पवार चांगलं वाटतंय, उत्साह जे आहे तो आपल्याला पाहायला मिळतंय असं प्रतिक्रिया देतात। आणखी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, असं म्हणायचं का की वहिनीची उमेदवारी जाहीर झाली आणि वहिनीने काम केलं ते नागरिकांमध्ये पोहोचतात असं काळात वहिनीची उमेदवारी जाहीर उमेदवारी अजून नाही जाहीर झाली, जेव्हा होईल आपल्याला कळेल। तर आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते जय पवार नागरिकांशी जे आहेत ते संवाद साधत आहेत, मतदारांना पत्रक देत आहेत आणि मतदार देखील त्यांचं साखर देऊन आहेत, औषध देऊन आहेत, बुके देऊन आहेत, ते स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघावरती सगळ्यांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच या ठिकाणी जे आहे ते जय पवार सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचं जे परिपत्रक आहे ते कामाचा लेखाजोखा जो आहे तो नागरिकांपुढे मांडत आहे। एकंदरीत चांगला उत्साह जो आहे तो प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। असं जरी असलं तरी अजित पवारांनी कालच घोषित केलं होतं की जोपर्यंत निवडणूक माहितीचं जोपर्यंत जागा वाटपाचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत उमेदवार कोण असणार हे सांगू शकणार नाही। परंतु आता आपण या ठिकाणी जयदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि तुषार, तुझेही आभार, नागपूरहून सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।